श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज व्हिडिओ वेगळ्याच कारणाचा आहे, म्हणजे स्वामींच्या माहितीचा नसून तो पण व्हिडिओ येईल। दोन्ही पण व्हिडिओ मी पाठवणार आहे संगच। उद्या पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा पण व्हिडिओ येईल। आणि आजचा व्हिडिओ आहे की 2-3 दिवस झाले मला कमेंट पण आल्या होत्या आणि मंगळवारीच काहीतरी घटना घडलेली आहे आणि काल परवा मला कमेंट आल्या होत्या की कोण रोहिणी पारार्थे आणि ब्रह्मपुरी येथील ताई होत्या, कोण मोठ्या रील स्टार होत्या म्हणे। मला माहीत नाही, आत्ताच म्हणजे माझ्या लक्षात आलं आहे। मला काल परवा दिवशी व्हॉट्सअपला विचारण्यात आलं होतं, 1-2 ताईंनी कमेंट टाकली होती, ताई तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही ओळखता का, आणि मंगळवेढ्याच्या अशा रील स्टार होत्या आणि त्यांनी आत्महत्या केली आहे। मग त्याच्यानंतर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं, पण म्हटलं आता मंगळवेढ्याच्या आहेत म्हटल्यानंतर सगळ्यांना बाकीच्या पण माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला प्रश्न पडला असेल की ताई पण मंगळवेढ्याच्या आहेत आणि त्या तर खूप मोठ्या रील स्टार होत्या म्हणे, तर माझी त्यांची ओळख आहे का किंवा मी त्यांना कधी बघितलं किंवा ओळख होती का, त्याच्यासाठी म्हटलं आपण एक व्हिडिओज बनवूया। आणि याच्या आधी पण एक पंढरपूरच्या पण कोणतरी ताई होत्या, त्यांची पण काहीतरी आत्महत्या झाली, ती कुठेतरी मारून टाकलं होतं, पुरलं होतं, नदीच्या का कुठल्या तरी किनारी असं मारून पुरलं होतं कोणीतरी। 2-3 महिने झाले त्या घटनेला पण, तेव्हा पण मला कमेंट आल्या होत्या, पण तेव्हा पण मी म्हटलं नाही, आपला तो विषयच नाही आहे आणि ओळखत पण नाही, काहीच माहीत नाही, तर कशाला व्हिडिओ वगैरे बनवायचा, म्हणून मी तेव्हा पण काय बोलले नव्हते। पण आता पण जवळजवळ भरपूर मंगळवेढ्याचे, सोलापूरचे बरेचसे यूट्यूबर्स आहेत किंवा रील स्टार आहेत, इन्स्टावर आहेत, फेसबुकला आहेत। माझं इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट नाही आहे कुठंच काही, फक्त यूट्यूबवर आहे। तर आता मला नवीन नवीन ओळखी व्हायला लागल्यात की आहेत, आणि त्यांचं बघून म्हणजे गणेश शिंदे, मोहोळ, बरेचसे असे आहेत, आता मला नक्की नाव आठवतं पण भरपूर आहेत, असं ओळखीनं आहे की मोहोळचे हे आहेत, इथले आहेत, तिथले आहेत, पण ह्या ताईंचं नाव मी कधीच बघितलं नव्हतं किंवा कधीच कुठेच ऐकलं नव्हतं। मला आत्ता काल परवा दिवशी बातमी झाल्यानंतरच लक्षात आलं आहे की ह्या होत्या म्हणून। बाकीचे मोहोळचे 2-3 आहेत, गणेश शिंदे वगैरे असे बरेचसे आहेत, तर ते माझ्या नावात म्हणजे आहेत लक्षात। पंढरपूरचे आहेत, रोहिणीज ब्लॉग आहे, पल्लवीज डेली ब्लॉग आहे, अकलूजचे आहेत काहीतरी, असे बरेचसे सगळे माहीत आहे, पण ह्या ताईबद्दल मला काय माहीत नव्हतं। तर एवढंच सांगायचं होतं की माझी त्यांची ओळख नाही। आणि मी आत्ताच ही घटना घडल्यानंतरच 2-3 दिवस झाले मला मेसेज आल्यावर किंवा सगळीकडे ही बातमी जेव्हा पसरायला लागली तेव्हाच म्हणजे माझ्या लक्षात आले की असं कोणतरी होतं ताई त्या। त्यांचं ब्रह्मपुरीला हॉटेल होतं म्हणे, हॉटेल ग्रामपंचायत या नावाने मोठं हॉटेल होतं। गेलो असेल आम्ही सोलापूरला, अक्कलकोटला जाताना रस्त्यातच आहे। मी त्या दिवशी माचनूरला आम्ही गेलो होतो, केंद्राचं मान सन्मान होता, 2-3 वेळा माचनूरला पण गेलो होतो, तेव्हा पण लागतं ते गाव। मंगळवेढ्यातून 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ब्रह्मपुरी, बेगमपूर, माचनूर अशी गावं आहेत, खेडेगाव। मंगळवेढ्यात खुद्द मंगळवेढ्यात नाही येते, मंगळवेढ्यात पूर्ण हा तालुका पडतो, मी तालुक्यात राहते म्हणजे पूर्णच मंगळवेढ्यात। तर त्या ताई जरा मंगळवेढा तालुका सोडून बाजूच्या खेडेगावात होत्या। ब्रह्मपुरी म्हणजे मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरती आहे ते गाव, मंगळवेढ्यापासून एक 4-5 किलोमीटर असेल। काहीतरी त्यांनी ओढणीने गळफास घेतला वाटतं त्यांच्या त्या हॉटेलच्या ठिकाणीच, हॉटेल ग्रामपंचायतमध्ये। नाव होतं रोहिणी पारार्थे आणि मोठ्या रील स्टार होत्या, ब्रह्मपुरीच्या होत्या। मी आता सगळं व्हिडिओ म्हणजे बातम्या वगैरे येतात त्या किंवा त्यांचे व्हिडिओ आधीचे आता बघितले तर 8-10 दिवसांपूर्वी त्या इथं मंगळवेढ्यात आमच्याच इथं घराच्या जवळ आजूबाजूला डीमार्टला आणि काहीतरी खेतेश्वर म्हणून स्वीट मार्ट आहे इथं, खेतेश्वरच्या दुकानात केक घेण्यासाठी अजून 1-2 ठिकाणच्या दुकानांमध्ये मला अशा दिसल्या होत्या, म्हणजे त्यांच्या रीलमध्ये लक्षात आलं माझ्या की हां ह्या ताई 8-10 दिवसापूर्वी मंगळवेढ्याला येऊन गेल्या होत्या म्हणून। पण त्या खुद्द मंगळवेढ्याच्या नाही आहेत आणि मी पण त्यांना ओळखत नाही, पण मंगळवेढ्यापासून जवळच ते खेडेगाव आहे, त्यामुळे त्यांचं मंगळवेढ्याला पण येणं जाणं होतं। दवाखान्याला पण त्यांना मंगळवेढ्याच्याच ह्याच्यात आणलं होतं, रुग्णालयात आणलं होतं। त्यांचे ते सासरे बोलताना पण मी ऐकलं होतं, शिंदे महिला हॉस्पिटलला न्या म्हटलं होतं किंवा संजीवनीमध्ये न्यायचं होतं त्यांना। तर हे दोन्ही पण दवाखाने आमच्या इथं जवळच येतात घरापासून, एक तर आमच्या दुकानाच्या समोरच आहे आणि दवाखाना, आणि तिथं दोन्हीकडं पण न नेता त्यांना सरकारी दवाखान्यात नेलं होतं, म्हणजे तसं झाल्यामुळं मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हां ह्या ताई इथल्या इथल्या होत्या किंवा काय होत्या, मंगळवेढ्याच्या होत्या, ब्रह्मपुरीच्या अशा, पण मी त्यांना ओळखत नाही। झालं ते खूप वाईट झालं, कोणी असा टोकाचा निर्णय घेऊ नये। त्याच्यामुळे आता असं झालं आहे की माणसाने माणसांच्या सोबत गेलं पाहिजे, म्हणजे बोलचाल व्हायला पाहिजे, काय नाही आपल्याला काय वाटतं काय नाही, किती जरी रील स्टार असलं किंवा किती मोठं जरी असलं तरीसुद्धा कोणाची ना कोणाची सोबत माणसाला लागत असते।
म्हणजे कधीतरी मन असं होतं की कोणाला काय सांगू, काय नाही, काय बोलू. किती पण तुम्ही हे असा प्रसिद्धी असू दे, कोणता मोठा बिझनेसमॅन असू दे, वकील असू दे, डॉक्टर असू दे. आपण ते सोलापूरचे डॉक्टर पण बघितले, डॉक्टर वळसंकर, त्यांचं पण बघितलं होतं आपण. म्हणजे आता ते पण आता मध्येच हे झाले, एक्सपायर झाले. त्यावेळेस पण म्हणजे त्यांनी गोळ्या झाडून घेतल्या बाथरूममध्ये जाऊन, किंवा त्यांना कोणी झाडल्या काहीच माहीत नाही. पण तुम्ही कोणत्या पुण्यामध्ये एक डॉक्टर मुलगा, तो पण सोलापूरलाच होता. आत्ताच काहीतरी जॉईनिंग झाला होता, नवीनच होता, तो पण मध्ये वारला. म्हणजे डॉक्टर असा तुम्ही पेशाने कोणी पण असा, पण तुमच्यासोबत आपली माणसं किंवा आपण दोन गोष्टी सांगतोय अशा ऐकून घेणारी तरी माणसं पाहिजे आहेत. त्याच्यामुळे कोणासोबत तरी जात जावा, कोणापाशी तरी मन हलकं करा, पण समोरचा व्यक्ती पण तसाच पाहिजे. आजकाल असं झाले ना, मी तुम्हाला सांगते आणि तो म्हणजे ते म्हणतात ना की समोरचा माणूस रडून ऐकून घेताना हसून दुसऱ्यांना दुःख सांगता, आपलं तशी गत झाली. सांगताना आपण पण सांगतो एखाद्या व्यक्तीला समोरच्या रडून रडून काही गोष्टी, पण ती व्यक्ती आपण तिथून पाठ फिरवली की दुसऱ्या व्यक्तीला हसून सांगायला सुरू होते. त्यामुळे आजकाल कोण कोणाला काही बोलत पण नाही आणि सांगत पण नाही. सगळ्यांच्याच स्तरात असे झालेत. आता माझ्या बाबतीत पण तसंच होतं. एखादी गोष्ट कोणाला सांगावी म्हटलं, काय करावी म्हटलं, सांगितलं की ती बाई अजून आपण तिथून लांब होतोय ना, तोपर्यंत ती बाई दुसऱ्या बाईला त्याच गोष्टीचे 4 गोष्टी करून आणि जास्त हसून हसून सांगते. त्यामुळे लोक असे झालेत की कोणाला काय बोलायला नको, सांगायला नको, नको बाई कोण कोणाला सांगल, कोणाला बोलल का, कुठे काय होईल का, ह्या भीतीने कोणाला सांगायलाच जात नाहीत. आणि नाही सांगितलं की मग हे आतल्यात असं होत आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती पण तसा ऐकून घेणारा पाहिजे आहे, आणि सांगणाऱ्यानं पण मन मोकळं करून सांगितलं पाहिजे, आणि सांगतं ज्याच्यापाशी तो पण व्यक्ती चांगला पाहिजे. त्यामुळे मग तुम्ही असं एक काम कर जाऊ की आपले स्वामी आहेत, बसले आहेत, ते सगळे ऐकतात. तुम्ही स्पष्ट तुम्हाला जे काय वाटत असेल, जे काय होतं ते सगळं तुम्ही सांगा. मी अक्षरशः आता अशीच करते, पहिला करत होते, अजून तरी सुद्धा 1-2 जणी आहेत माझ्या मैत्रिणी, कधीतरी खूप काय वाटले की त्यांना फोन लावते, बोलते, सांगते, सांगत, पण एवढं क्लिअरली कोणाला सांगत नाही जेवढं स्वामींना आणि मला माझ्या बाबतीत जे काय आहे माहीत आहे तेवढं. मला जेवढं वाटेल तेवढं रडून रडून सगळं स्वामींना सांगत असते. त्याच्यामुळे कोणापाशी ना कोणापाशी तरी आपलं मन हलकं होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी काय म्हणजे थांबणार नाही आहेत. आता आजकाल असंच झालं आहे, मोबाईल, आपण, आपलं जग. त्यामुळे कोणाशी बोलायला नाही, जायला नाही, कुठे यायला नाही, आतल्यात माणूस झुरतोय आणि काय आहे ते. त्याने ज्यावेळेस त्याचं हे असं जीवन संपवलं जातं किंवा अशा घटना घडतात, त्यावेळेस सगळ्यांच्या लोकांच्या लक्षात येतं, हां असं होतं, एवढं होतं. आता किती कमेंट, किती व्हिडिओ त्यांच्यावर. कालपासून एवढे व्हिडिओ झालेत, अक्षरशः यूट्यूबला गेले की मी एक व्हिडिओ बघायला गेले होते, अखिलाई नसते झाले. सोलापूरच्या प्रसिद्ध रील स्टार, मंगळवेढ्याच्या प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये यांचा गळफास घेतला, दुर्दैवी अंत झाला. ताई असं नको होतं करायला, ताई तसं नको होतं करायला. पण त्याच्यानंतर काहीच अर्थ नसतो ना ह्या गोष्टींना बोलण्यानं. तुम्ही जेवढं म्हणजे संघर्ष कराल, जेवढं ज्या ज्या गोष्टींना तोंड द्याल किंवा सामोरं जाल ना, तेवढ्यात म्हणजे तुमच्यात कणखरपणा येतो किंवा तेवढे सहन करायची शक्ती येऊन जाते. पण असं केल्यानंतर काहीच हे होत नाही, साध्य होत नाही. त्यामुळे बघा, ज्याने त्याने आपल्या आपल्यापरीने आयुष्य एकदाच आहे, कसं जगायचं कसं नाही ते ठरवा. पण खरंच स्वामीने एवढी म्हणजे ह्याची जागा तुम्हाला मनातलं काही सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी, स्वामींपेक्षा चांगली जागा कुठलीच असूच शकत नाही तुम्हाला काही बोलण्यासाठी. त्यामुळे जे काही तुमचे दुःख, प्रश्न, चांगलं वाईट सगळं जे काय असेल ते स्वामींना जाऊन सांगू. जर तुम्हाला खूप हलकं झाल्यासारखं वाटेल तर सांगायचं एवढंच होतं की मी त्या ताईंना ओळखत नव्हते, होत्या त्या खूप मोठ्या रील स्टार होत्या म्हणे, पण मला आत्ताच कळालेलं आहे. त्यामुळे आहेत बरेचसे, आता मंगळवेढ्यातले पण बरेचसे आहेत. मला कधी कधी येतात लक्षात, व्हिडिओ वगैरे बघितले की हां इथला व्हिडिओ कोणी बनवला, तो कोणी बनवला, हा व्हिडिओ तिथं कसा गेला, हा मंगळवेढ्याचा व्हिडिओ आपल्या इथला, पण कोण टाकतं कोण नाही, कोण आहेत माहीत नाही. त्यामुळे काही ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही ओळखता का, असं असं झालं आहे. तर सॉरी ताई, नाही मला काही माहीत नाही, मी नाही त्या ताईंना ओळखत. पण जे झालं ते खूप वाईट झालं. त्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं आपल्या तालुक्यातल्या आहेत, एवढ्या ताई विचारत आहेत किंवा मग एवढ्या जवळ आहे, तर थोडीफार तरी आपण माहिती देणं गरजेचं आहे. नाहीतर मी व्हिडिओ पण नव्हते बनवणार ह्या विषयावर. तर चला, श्री स्वामी समर्थ. जे झालं ते खूप वाईट झालं, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.